आपली सखीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आमच्या वहिनी बनवणार आहेत पराठा। मी बनवणार आहे पौष्टिक पराठा। त्याच्यासाठी मी घेतला आहे कोबी, बीट, गाजर ते बारीक किसून घेतला आहे। त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट आणि त्यामध्ये टाकणार आहे ओवा। तो थोडा हातावर असं चोळून घ्यायचा, त्याची टेस्ट छान येते। त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट कलरसाठी आणि थोडंसं मीठ। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये पीठ ॲड करायचे, गव्हाचं पीठ, आता हे मी 4-5 पराठ्याचं पीठ करत आहे। त्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ, ज्वारीचं पीठ असेल तर ते पण टाकू शकता। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं। हे पीठ आपल्याला चपातीच्या पिठासारखं बनवून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही। मोस्टली मुलांना गाजर बीट खायला आवडत नाही ना, मग त्यामुळे तुम्ही असं पराठ्यात घालू शकता। आता अशा प्रकारे आपल्याला पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। याचा पराठा लाटून घेऊया। चिकटतो त्याच्यामुळे थोडं पीठ लावून घ्यायचं। थोडा क्रिस्पी बनण्यासाठी तुम्ही या प्रकारे करू शकता। थोडं असं फोल्ड करायचं, तेल लावायचं, फोल्ड करायचं, थोडंसं तेल लावायचं। अशा प्रकारे करू शकता, जास्त क्रिस्पी बनवतो। अशा प्रकारे आता तो लाटून घ्यायचा। अशा प्रकारे पराठा लाटून घ्यायचा, थोडा पातळच ठेवायचा। आता पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी थोडंसं असं तेल किंवा तूप लावू शकता किंवा बटर पण लावू शकता आणि दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं। आता दोन्ही साईडनी मस्त खरपूस भाजून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही पराठा आता आपला पराठा आता भाजून झाला आहे, तुम्ही पाहू शकता। हा आपला पराठा आता तयार आहे। तुम्ही हा सॉस सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। लहान मुलं हे आवडीने खातात।